काय सांगा सर, आज आपल्या हातीमध्ये एक घटना घडलेली आहे. काय नेमकं कारण आहे? काल सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छत्रपती नगर या एरियामध्ये काल आम्हाला जवळपास एक 10 ते 10:15च्या दरम्यान कॉल आला होता. त्याच्यामध्ये वैशाली बालाजी नखाते ह्या गंभीर म्हणजे सिरियस असल्याची माहिती होती आणि भगीरथीबाई बाळकृष्ण नखाते ह्या बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या. दोघींनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तर त्याच्यापैकी भागीरथीबाई बाळकृष्ण नखाते वय वर्ष 75 ही ह्या की एक सासू आहेत आणि वैशाली बालाजी नखाते ह्या सून आहेत. तर त्यांची जी सासू आहे तर त्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं आणि परिस्थिती अशी होती तिथली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की सासू आणि सून दोन्हीच घरामध्ये होत्या आणि त्यांचं काहीतरी क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. त्या वादावादीमुळे सुनेने वैशाली यांनी एक हातावर ब्लेड मारून घेतलं, डाव्या हातावर, आणि जखम जास्त खोलवर असल्यामुळे त्यांचं रक्त खूप गेल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. आणि जसं ते भागीरथीबाई यांच्या लक्षात आलं, त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांना चक्कर आली आणि त्यांना ते मदत करण्याच्या याच्यासाठी जवळ गेल्या, परंतु त्यांचा पाय तिथे स्लिप झाला आणि ते पडल्यावर त्याही बेशुद्ध पडल्या. सध्या संशयास्पद काही नाही आहे, तपास चालू आहे. सर, ज्या महिलेने हाताला ब्लेड मारून घेतली, सध्याची तब्येत कशी आहे? सध्या तब्येत आउट ऑफ डेंजर आहे, परंतु ICU मध्ये आहे. प्रथमदर्शनी सर काय वाटतंय तुम्हाला की नक्की काय प्रकार असू शकतो? आता सध्या त्याच्यामध्ये काही संशयास्पद सध्या तरी काही दिसत नाही आहे. घातपाताचा तर काही विषय दिसत नाही सध्या तरी. स्थानिकांनी काय आपल्याला माहिती दिली? स्थानिकांनी माहिती अशी दिली की अचानक त्यांना आवाज आला की म्हणजे त्या भागीरथीबाई ज्या आहेत वय वर्ष 75 त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला की हे मी नाही केलं असा आवाज आला. आणि मग हे सगळे बाहेरचे लोक जमले, परंतु त्यांचा आवाज नंतर लगेच थांबला. कदाचित त्या तिथे घाबरून गेल्या, ओरडल्या आणि नंतर तिथं पडल्या. त्या सुनेला मदत करण्यासाठी गेल्या असतील, कारण तिथे ते पाय सटकल्याचे निशाणे पण दिसले, रक्त जास्त सांडलेलं होतं. त्यामुळे शेजारच्या लोकांनी वरच्या गॅलरीत जाऊन, मागच्या गॅलरीत वर जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तर मध्ये ही अशी स्थिती होती, दोन्ही पडलेल्या होत्या. त्यांनी लगेच मूव्ह केलं दवाखान्यामध्ये. यामध्ये काय दाखल करण्यात? याच्यामध्ये सध्या ADR दाखल केलेला आहे, अकस्मात मृत्यू म्हणून. चौकशी चालू आहे. पुढच्या चौकशीत काय जे निष्पन्न होईल ते बघू. सध्या तरी संशयास्पद काही नाही आहे.